राहुल गांधींनी कालच्या राड्याची माहिती घेतली आहे। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून ही एक महत्त्वाची माहिती समोर येते आहे। आपण आपलं काम करत राहायचं असं त्यावर राहुल गांधींची प्रतिक्रिया असल्याचंही कळतंय आणि राहुल गांधींनी याच सूचना नेत्यांना केल्याची ही माहिती आहे। अभाविप आणि काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांमध्ये काल रात्री जोरदार राडा झालेला होता। विद्यार्थिनींना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी कोंडल्याचाही आरोप झाला आणि त्यावरून आता राजकीय टीकाटिप्पणी सुद्धा बघायला मिळते आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, नेमका काय राहुल गांधींनी कशी प्रतिक्रिया दिली आणि काय म्हणालेत या सगळ्या घटना प्रकाराबद्दल? खरं तर पुण्यामध्ये काँग्रेसकडून जो छात्रचिंगुंज हा कार्यक्रम आयोजित करण्यात होता, मात्र त्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला जो पुण्यामध्ये राडा झाला होता, या राड्यामध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांवर किंवा पदाधिकाऱ्यांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले होते मारहाण प्रकरणामध्ये। त्यातले जे 4 जण जखमी झालेले आहेत, याच्या सगळी जी माहिती जी आहे ती राहुल गांधी यांना आता कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांची एका पंचतारांमध्ये ज्या ठिकाणी राहुल गांधी थांबलेले त्या ठिकाणी भेट घेऊन संपूर्ण प्रकार जो आहे तो रात्रीचा त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। कशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस प्रशासन किंवा संबंधित काँग्रेसचे जे नेते आहेत ते कशा पद्धतीने कार्यक्रम जो आहे तो होऊ नये यासाठी गालबोट लागावं अशा पद्धतीच्या माहिती जी आहे ती काँग्रेसच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांना सांगण्यात आलेले आहे। मात्र त्यावर राहुल गांधींनी आपलं काम करत राहावं अशा सूचना ज्या आहेत त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी हॉटेलमध्ये दिल्याचं या ठिकाणी माहिती मिळत आहे आणि ही या बैठकीनंतर आता राहुल गांधी जे आहेत ते कार्यक्रमास्थळी रवाना होतील असं। ठीक आहे, त्यामुळे कार्यक्रमात सुद्धा राहुल गांधी याबद्दल काय बोलतात काय पाहावं लागेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।